श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 16 आणि 14. एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति यः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति. हे पार्थ, मी सुरू केलेलं हे जे सृष्टीचक्र आहे त्याचं जो पालन करत नाही आणि फक्त इंद्रिय सुखात जगतो तो पापी आहे आणि अशा माणसाचं जीवन व्यर्थ आहे, असा अर्थ आहे या 16व्या श्लोकाचा. 3ऱ्या अध्यायात श्लोक 9 ते 16 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण परस्परावलंबी सृष्टीचं जे चक्र आहे, म्हणजे आपण आजच्या काळात ज्याला पर्यावरणाचं चक्र किंवा इकॉलॉजिकल सायकल असं म्हणतो, त्याबद्दल बोलत आहेत. तर आधी 14व्या श्लोकात हे चक्र कसं आहे ते बघूयात. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्नसंभवः यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. प्राणी मात्र अन्न खातात, त्यामुळे त्यांची उत्पत्ती आणि वाढ होते. या सगळ्या अन्नाची म्हणजे चारा, धान्य वगैरे याची उत्पत्ती पाण्यापासून होते. आता यज्ञात आहुती टाकल्यानं पर्जन्याची निर्मिती होते आणि निष्काम भावानं केलेलं कर्म म्हणजे यज्ञकर्म आहे. याला वैदिक काळातला थोडा संदर्भ आहे. म्हणजे वैदिक काळात यज्ञ, होम हे मुख्य कर्म होतं. यज्ञ म्हणजे इंग्रजीत फायर सॅक्रिफाईस. तर या श्लोकात यज्ञकर्मापासून पाऊस, पावसापासून अन्न, अन्नापासून भूत म्हणजे मनुष्य किंवा मनुष्य आणि प्राणी, आणि परत त्यांच्यापासून कर्म, अशी ही चक्राकार व्यवस्था, प्रणाली किंवा सिस्टीम अशी भगवान श्रीकृष्णांनी समजावून सांगितली आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे वैदिक काळातले संदर्भ आहेत, म्हणजे यज्ञ, कर्म वगैरे. संदर्भ जरी त्या काळातले असले तरी हे चक्र आजही सृष्टीचा नियम आहे. आपण निसर्गापासून वेगळे नसून निसर्गाचाच भाग आहोत. निसर्ग ही आपली संपत्ती नाही. जेव्हा माणूस कामना, ममता, आसक्ती, अहंकाराचा त्याग करून कर्तव्याचं पालन करतो तेव्हा तो आपोआपच सृष्टीचक्राचा एक पूरक भाग बनतो. 16व्या श्लोकात इंद्रियाराम असा शब्द आहे, म्हणजे जो कामना, आसक्ती वगैरे यांनी इंद्रियाद्वारे भोग करतो. आपण त्याला इंग्रजीमध्ये इंडल्जंट असा शब्द वापरतो. अशा माणसाचं जीवन व्यर्थ आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मोघम स जीवती असं म्हटलं आहे. तर जेव्हा कर्म हे आसक्तीविरहित केलं जातं तेव्हा त्याचं यज्ञात रूपांतर बनतं. निष्काम कर्मयोगानं मनःशुद्धी होते आणि मनःशुद्धी होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते, जी मोक्षाप्रत नेते. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.